नमस्कार. आपल्या महाराष्ट्रामध्ये आणि भारतामध्ये मुलांना लुटणारी टोळी निर्माण झालेली आहे. आपल्या घरी येतात, सांगतात मी तुला मुलगी शोधून देतो आणि आपल्याला आपली फसवणूक करतात. सावध राहा. आपल्या महाराष्ट्रामध्ये सुद्धा बीड, परभणी, नांदेड या भागामध्ये आता नाशिकपर्यंत हे लोन आलेलं आहे. मुलांची लग्न होत नाही, मुलांची संख्या जास्त आहे, त्यांना मुलगी पाहिजे असते, पाहिजे तशी मुलगी तुम्हाला पटवून देतो असे सांगतात ते. आणि खूप मोठी टोळी ही आता जवळजवळ आंतरराज्य टोळी निर्माण झालेली आहे. महाराष्ट्राबरोबरच आता गुजरातमध्ये पण याचं लोन पसरलेलं आहे, मध्य प्रदेशमध्ये याचे लोन पसरलेलं आहे. आत्ता मध्यंतरीचा एक प्रकार असा झाला होता, मध्य प्रदेशमध्ये देवास जे गाव आहे त्या देवास गावामध्ये माताची टेकडी आहे. या टेकडीच्या ठिकाणी एकाने समारंभ भरला होता की ज्यांना ज्यांना नवरी पाहिजे आहे त्यांच्याकडून त्यांनी पैसे घेतले होते आणि सर्वांना एकत्रित केलं होतं. 150 पुरुष आले होते, लग्नाला हळद लावून, मंडोळ्या घालून, मस्तपैकी टकाटक पोष घालून आले होते. त्यांना सकाळी 11 वाजता त्यांना सांगितलं होतं की इथे मुलगी तुम्हाला उपलब्ध होईल. हे 150 लोक आलेले होते, त्यांनी पैसे दिले होते प्रत्येकाकडून, कोणाकडून 10,000, कोणाकडून 20,000, काहींनी 50,000 दिले होते त्यांना पैसे. आणि यांना मुली पण दाखवण्यात आल्या होत्या, यांना मुलींचे फोटो दाखवण्यात आलेले होते. हे जे फोटो होते ते तिथला इंदूरमध्ये जो अनाथ आश्रम आहे तिथल्या महिलांचा फोटो होता, तो महिलांचा आश्रम होता. तर त्याने तिथे फोटो घेतले होते आणि या मुलांना दाखवले होते. त्यांनी मुलगी फोटो पाहून पसंत केली होती, फोटो पाहून पण ते तयार झाले. काहींनी तर घोडे आणले होते, वाजंत्री आणली होती, खूप मजा धमाल झाली. तर सकाळी नाश्ता देण्यात आला, त्यांचे आईवडील हजर होते. हे 150 लोक संध्याकाळी 6 वाजेपर्यंत मुंडळ्या लावून, हळद घालून, टोप घालून टकाटक उभे होते. पण शेवटपर्यंत मुलगी काही आली नाही. मग सगळे चिडले, राडा केला. मग हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत गेलं. पोलीस ठाण्यापर्यंत गेल्यानंतर तिथले अतिरिक्त पोलीस आयुक्त जे आहे जसविंदर भेरोलिया यांनी या प्रकरणाचा सगळा आढावा घेतला आणि 4 जणांना अटक केलेलं आहे. आता ते 4 जण मध्ये आहेत. लक्षात घ्या, आपल्याकडे पण आता मुलीच्या शोधात लावू नका. आपण जर एखाद्या पेपरमध्ये येतं ना, वधू पाहिजे, फोन लावतो आपण आणि ते कुठंतरी मंडळ असतं, ते म्हणतात पहिले आम्हाला 6,500 द्या, 10,500 द्या, पैसे घेतात. शेवटपर्यंत बनावट मुलीचे फोटो दाखवतात, कुठेतरी त्याच्याकडे 5-50 फोटो असतात, दाखवतात, आपण खुश होतो. मुलींच्या नावाखाली फसवणारी टोळी सध्या भारतामध्ये, महाराष्ट्रामध्ये आणि नाशिकमध्ये कार्यरत आहे. आपण फसायचं नाही. कुणी आला की तुला मुलगी पाहून देतो म्हणायचं, घाबरायचं नाही. आणि हे मंडळ जे आहेत, ठिकठिकाणाची मंडळं, ते जाहिराती करतात, पेपरमध्ये करतात, टी व्हीवर जाहिराती करतात, आमचं विवाह मंडळ आहे. आपण बिलकुल घाबरायचं नाही, पूर्णपणे खात्री केल्याशिवाय. आणि मुलगी पाहिजे म्हणून पैसे द्यायचे नाही. धन्यवाद. पुण्यातल्या आयटी क्षेत्रात कार्यरत असलेल्या एका दाम्पत्याचा संसार पतीच्या टोकाच्या TTMM धोरणामुळे अवघ्या काही महिन्यात मोडलाय. TTMM म्हणजे प्रत्येकाने आपापला खर्च उचलणे. पती प्रत्येक लहान मोठ्या खर्चात पत्नीकडून अर्ध्या रकमेचा आग्रह धरायचा. अगदी नाश्त्यापासून सहलीपर्यंत प्रत्येक खर्चात अर्ध्या वाट्याचा त्याचा आग्रह असायचा आणि याला कंटाळून पत्नीने घटस्फोटाचा निर्णय घेतला.